नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत, उपशिक्षक CB निकुम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठी विषयाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी लागू केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अभ्यास करणार आहोत. इयत्ता 12वी मराठी विषयाच्या गढी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा आपण अभ्यासणार आहोत. निश्चित ही कथा आपल्याला आवडेल. विदर्भ बोलीतील ही कथा आहे. आवडल्यास आपण आपल्या मित्रांना हा व्हिडिओ PPT व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. तर मित्रांनो, पाहूया गढी यांची ही ग्रामीण कथा आणि या कथेचा आस्वाद व अभ्यास करूया. गढी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचा जन्मवर्ष या ठिकाणी दिले आहे. सन 1953 हे जन्मवर्ष. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची प्रतिमा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथाकथनकार, कवयित्री, ललित, विनोदी आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपांचे लेखन. बहुआयामी, अष्टपैलू अशी त्यांची लेखनविषयक भूमिका आहे. विशेषतः ग्रामीण कथाकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ग्रामीण भागातील दुःख, स्थित्यंतर, बदल, ग्रामीण माणूस, ग्रामीण शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया अशा वेगवेगळ्या अंगाने त्यांच्या कथा, त्यांचं साहित्य बहरलेलं आहे. आईच्या वडिलांकडून बालपणीच वाचनाचे संस्कार, खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय, खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण, तसेच खेड्यातील माणुसकी यांचे लेखनातून विविध प्रकारे चित्रण. आधीच मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये ग्रामीण साहित्य नजरेसमोर ठेवून आणि विशेषतः ग्रामीण भागात राहणारी स्त्री, आपल्या शेतामध्ये राबणारी स्त्री, ग्रामीण माणसाकडून होणारे शोषण, रूढी परंपरेच्या चौकटीत ग्रामीण स्त्री कशा प्रकारे बंदिस्त झाली आहे, हे याचं चित्रण डॉक्टर प्रतिमा इंगोले त्यांनी या साहित्यातून, त्यांच्या संबंध साहित्य जीवनातून केलं आहे. अशा प्रकारे खेड्यातील माणुसकीचे विविध अंगाचे चित्रण त्यांच्या साहित्यातून मिळते. हजारी बेलपान, अकसिदीचे दाणे, सुगरांचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहांमुळे ग्रामीण कथालेखिका म्हणून ख्याती. भुलाई हा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी, काही सामाजिक लेख व बालवाङ्मय पुस्तक रूपात प्रकाशित. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य. त्यांच्या लेखन साहित्याच्या बद्दल आपण या ठिकाणी पाहिलं. विविध कथासंग्रह, कादंबरी संग्रहाची नावे, त्याचबरोबर बालसाहित्य संग्रह हे आपल्या समोर आहेत. आणि या संबंध साहित्याच्या माध्यमातून त्यांचा परिचय अवघ्या महाराष्ट्राला झाला. आणि त्याचबरोबर त्यांच्या लेखन साहित्याचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजेच वैदर्भी बोलीचा वापर, विदर्भात बोलल्या जाणाऱ्या ग्रामीण बोलीचा प्रभावी वापर त्यांनी केला. गढी या कथा लेखनाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर संबंध कथा ही वैदर्भी बोलीतून लिहिली आहे. तेही तुम्हाला कथाकथनच्या माध्यमातून ऐकायचं आहे. अकसिदीचे दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, त्याशिवाय अनेक पुरस्कार प्राप्त. अकसिदीचे जे दाणे हा कथासंग्रह आहे त्याला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचा परिचय करून घेता येईल. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता आपण कथा परिचय या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, माझं सांगायचं आपल्यास राहिलं की गढी
ही जी कथा आहे ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी 2 भागामध्ये प्रस्तुत करणार आहे. तर आज आपण भाग क्रमांक 1 हे पाहणार आहोत आणि म्हणून या भाग क्रमांक 1 म्हणजे या कथेच्या पहिल्या भागात आपण कशा प्रकारे कथेचे जे पात्र आहे हे पात्र त्या वातावरणामध्ये अनेक समाज सुधारणात्मक काम करते हे पाहणार आहोत. तर निश्चित भाग नंबर 1 आणि भाग नंबर 2 आपण ऐकूयात आणि 12वीच्या दृष्टीने त्याचा अभ्यास आपण करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला घडी हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचं चित्र कसं असेल हे आपल्या समोर एक प्रश्न आला असेल. कारण बरेचशा आपल्या शहरामध्ये राहणारे विद्यार्थी घडी हा शब्द ऐकल्यास त्याचं नेमकं चित्र कसं असेल या संदर्भात संभ्रमात असतात. तर आपल्यासमोर एक सुंदर असं घडीचं चित्र आहे. ऐतिहासिक बांधकामाचा बेजोड नमुना तळोदा घडी. तळोदा हे जे पश्चिम खानदेशातलं एक शहराचं गाव आहे. या ठिकाणी तळोदा घडी आपल्या समोर दिसते आहे. तर आपण आधी घडी म्हणजे काय तर याचं थोडीशी व्याख्या आपण पाहूया की बाह्य आक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून बांधलेले किल्ला सदृश घर व राजवाडा. या वास्तूचा वापर राजदरबारी वा तत्कालीन श्रीमंत राहण्यासाठी करीत असत. शक्यतोवर या वास्तूचे बांधकाम उंच जागेवर किंवा टेकडीवर पहाडावर आक्रमणास आणि पोचण्यास त्रासदायक अशा जागी असे. यात आक्रमणापासून बचावाची किंवा आक्रमण झाल्यास परतविण्याची अनेक साधने आणि युक्त्या केलेल्या असत. तर अशा प्रकारे उंच टेकडीवर बांधला गेलेला हा किल्ला सदृश घर किंवा एक कोठी ज्याला आपण म्हणूया, एक सुरक्षित असा राजवाडा आपण म्हणूया की जे तत्कालीन राजदरबारी लोक किंवा देशमुख किंवा पाटील लोक या गडीचा वापर करायचे. आजही बऱ्याचशा गावांमध्ये देशमुखची गडी, देशपांडेची गडी, पाटीलची गडी अशा प्रकारे या ठिकाणी त्या गडीचा नावलौकिक होता आणि संबंध गावाचा कारभार या गडीतून चालत होता. अतिशय जुनी अशी वास्तू ही आपल्यासमोर दिसत आहे. तरी ही जी काही कथा आहे ही कथा प्रतिकात्मक कथा घेतली आहे. गडी हे प्रतीक आहे. गडी एक गावाचं विकासाचं प्रतीक आहे. गडी संस्कृतीचं प्रतीक आहे. गडी अनेक स्थित्यंतर पाहिलेले जे गाव आहे त्या गावात होणारे अनेक बदल ही गढी पाहत असते आणि कशा प्रकारे संस्कृतीचं प्रतीक असणारी गढी ही हळूहळू ढासळत जाते. गावातील जी काही मूल्य आहेत ते कशा प्रकारे बदलतात, गावाचा माणूस हा कशा प्रकारे बदलतो, या साऱ्या दृष्टीने ही कथा आपल्यासमोर विविध अँगल्स, विविध दृष्टिकोन प्रस्तुत करते. आणि म्हणून आपण या कथेचा परिचय या ठिकाणी करून घेऊया की या संबंध 2 भागामध्ये आपल्यासमोर प्रस्तुत होणाऱ्या कथेमध्ये काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचे वर्णन गडी या वैदर्भी बोलीतील कथेत कशा प्रकारे आले आहे हे तुम्हाला अभ्यासता येणार आहे. बापू गुरुजी या प्रमुख पात्रासोबत गढी, वाननदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवली आहेत हेही अनुभवण्यासारखे आहे. कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादीचे वर्णन चित्रशैली शैलीत कसे आले आहे हे समजून घेतले तर कथेचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकेल. तर आपल्यासमोर जेव्हा आपण हे लेक्चर ऐकणार तेव्हा निश्चित आपल्याकडे मराठीचं पाठ्यपुस्तक असू द्या, कारण आपल्या स्लाईडमध्ये कुठली स्लाईड आपल्याला अक्षराच्या दृष्टीने वाचण्यास अडचणीचे येईल. आणि म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून, या कथेच्या माध्यमातून याचा परिचय आपल्याला सांगता येईल की आज स्वातंत्र्यानंतरच्या आजच्या जवळजवळ 65-70 वर्षाच्या इतिहासामध्ये गावासमोरचे कोणकोणते प्रश्न आहेत, कोणकोणत्या अडचणी आहेत आणि जेव्हा गावाचा विकास विविध अंगाच्या दृष्टीने विविध क्षेत्रामध्ये होत असतो त्यावेळेला कशा प्रकारे अनेक अडचणी गावात येतात याचं प्रत्येकारी वर्णन, चित्रदृश्य वर्णन या कथेमध्ये आले. कथेचे प्रमुख पात्र आहे की बापू गुरुजी, एक आदर्श शिक्षक. गावात एखादा आदर्श व्यक्ती कशा प्रकारे गावाला पुढे नेतो
याचं दर्शन बापू गुरुजींच्या पात्राभोवती आहे. आणि या बापू गुरुजींचं कार्य त्या गावात होत असताना, समाजसेवक म्हणून कार्य होत असताना, त्यामध्ये या बापू गुरुजीच्या सहवासात असणारी जी गढी आहे, वान नदी आहे, वडाचे झाड आहे, याचाही विकास, अ, याचंही अवमूल्यन कशा प्रकारे होत असतं. ज्याप्रमाणे गढी गावाच्या विकासाचं, संस्कृतीचं प्रतीक आहे, परंतु गावातील अनेक बदल होत असतात. गावात अनेक व्यक्तींकडून, अनेक राजकारणी व्यक्तींकडून विकासाचे अडचणी येत असतात, अडथळे उभे करत असतात. त्यावेळी बापू गुरुजी नावाचा आदर्श पात्र कशा प्रकारे नाराज होतो, कशा प्रकारे त्याची तळमळ दिसून येते की गावामध्ये आपण शिक्षण संस्था, शाळा निर्माण केली पाहिजे, गावात रस्त्यासाठी झटलं पाहिजे, गावात वाचनालय सुरू झालं पाहिजे, गावात तालीमखाना असला पाहिजे आणि विशेषतः वैद्यकीय सेवा म्हणून गावात एक दवाखाना असला पाहिजे. यासाठी झटणारे बापू गुरुजी, त्याच्या मनाची व्यथा, त्याची तळमळ या ठिकाणी आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण कथेमध्ये गढी, वाननदी आणि वडाचे झाड हे प्रतिकात्मक चित्र आले आहेत, प्रतीकं आहेत. प्रतीकं याचा अर्थ असं चिन्ह किंवा असं चित्र की त्या माध्यमातून लेखकाला वेगळं काहीतरी सुचवायचं आहे, दुसरा अर्थ सुचवायचा आहे. जसं गढी गावाच्या संस्कृतीचं, विकासाचं प्रतीक आहे, त्याचबरोबर वाननदी सुद्धा पर्यावरणाचं प्रतीक आहे. वाननदी, नदी जशी सतत वाहत असते, तसा गावाचा विकास सुद्धा सतत झाला पाहिजे, स्थित्यंतर झालं पाहिजे, यासाठी वाननदी हे प्रतीक आलं आहे. वडाचे झाड या अर्थाने हे सुद्धा आपल्याला गावाच्या विकासाचं प्रतीक म्हणता येईल, पर्यावरणाचं प्रतीक म्हणता येईल. गावातले गावातली संस्कृती असेल, गावातलं ज्याप्रमाणे स्थित्यंतर होत असेल, बदल होत असेल, ज्याप्रमाणे एक वडाचं रोपटं लावल्यानंतर त्यामध्ये बदल होतो, वाढ होतो, तसं गावामध्ये कोणत्या ना कोणत्या वर्षी काहीतरी बदल दिसला पाहिजे आणि या बदलाचे साक्षीदार गावाचे लोक असतात. त्याचबरोबर ते वडाचं झाड आहे, त्याबरोबर ती वान नदी आहे आणि त्याचबरोबर गडी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या कथेचा परिचय, संक्षिप्त नाही तर आपण विविध अंगांनी याचा परिचय या ठिकाणी पाहिला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या कथेचा अभ्यास करत असताना वैदर्भी बोलीचा तर निश्चित अभ्यास करू, निश्चित आपल्याला एक कथा आवडेल. त्याबरोबर बापू गुरुजी हे प्रमुख पात्र आणि त्याच्या भोवती फिरणारी कथा, त्याच्या भोवती गावाचा जो विकास आहे, या बापू गुरुजीच्या भोवती कशा प्रकारे या ठिकाणी चौफेर त्या पात्राला धरून गावाचा विकास होत आहे, हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या कथेचं संपूर्ण वातावरण विदर्भातलं आहे. प्रसंग, पात्रे या वैदर्भी बोलीतून आपल्या नजरेसमोर उभे राहतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, कथा लेखिका आणि कथेचा परिचय घेत असताना आपला गढी या संपूर्ण चित्राचा परिचय पण झाला आणि संपूर्ण कथेमध्ये कशा प्रकारे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. बापू गुरुजी एक प्रमुख पात्र आहे आणि त्याभोवती गावाचे लोक विकासाला सहाय्यक असतात की अडचणी निर्माण करतात, हे आपण या ठिकाणी पाहूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कथेला सुरुवात करूया. ऐकूया गढी. डॉक्टर प्रतिमा इंगोले पाठ्यपुस्तकाच्या पेजचे स्कॅन केला आहे. आधी कथाकथन प्रत्येक पेजचं होईल आणि त्यानंतर आपण भावार्थ पाहूया. सात पुड्याच्या दुपट्यावर ते लहानुलं गाव वसेल होतं. गाव भोवताल सात पुड्याची झालर होती. गाव सेजून वान नदी झुममुय वाहत होती. वायता वायता या गावात काहीचीच वान नाही, असं ते सांगत होती. गावची जमीन काहीशार लोण्यावानी मऊ, तिच्यातून दर साल दाण्याचा पुरे. वान नदी ऊर भरभरू गावाचं कौतिक पाये. या नदीच्या कराडी एक वडाचं झाड फुटू पाहायचं होतं. डोकस्या एवढं झालं होतं. त्याचा कवा कवा हिरवटपणा गाववाल्याईले भुलू पाहत होता. पण उन्हाळे पावसाळे झेलता झेलता तो गारच झाला होता. वाडा पडल्यानं पांडी पांडी गडी उघडी पडली होती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेजचं वाचन, कथाकथन आपल्या समोर झालं. त्याचा भावार्थ आपण संदेश पाहूया. काही कठीण शब्द आहेत की सातपुडा पर्वतरांग,
अमरावती अकोल्याच्या परिसरातला हा जो भाग आहे, दर्यापूर हे लेखिकेचं गाव, अर्थात ते अकोला जिल्ह्यातलं कदाचित असेल दर्यापूर. म्हणून सातपुड्याच्या या पर्वत रांगेत एक लहानसं गाव, त्या गावाचंच प्रतिबिंब या ठिकाणी येत असेल. सातपुड्याची झालर आजूबाजूला सातपुड्याच्या ज्या काही रांगा आहेत या गावाभोवताली दिसत होत्या आणि गावाशेजारून वान नदी स्वच्छ निर्मळ अशी वाहत होती, झुममय वाहत होती, प्रवाहाने वाहत होती आणि वाहता वाहता या गावाला कशाचीच वान नव्हती. साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. गावातल्या लोक निश्चित गरीब असतील पण सुखी समाधानी होते. पण गावाची जमीन अतिशय काळीशार, लोण्यावानी मऊ, जे पेराल ते उगवतं. दरसाल त्या ठिकाणी धान्याचा पूर ये, म्हणजेच धान्य पेराल तर असंख्य मापाने धान्य ही जमीन पिकवत होती. अशा प्रकारे शेतकरी सुखी होते. दाण्याचा पूर याचा अर्थ एक दाणे पेराल तर हजारो करोडो दाणे या जमिनीतून येत होते. अर्थात शेतकरी या जमिनीतून पीक घेत होते, भरपूर उत्पन्न येत होतं आणि या वान नदीवरून भरभरून कौतिक म्हणजे उत्साह किंवा प्रशंसा ज्याला म्हणतात, हे वान नदी या गावकऱ्यांचं करत होती. कराडी शब्द या ठिकाणी आला आहे. कराडी म्हणजे काठावर एक वडाचं रोपटं लावलं गेलं, फुटू पाहत होतं, रोपटं येत होतं वडाचं आणि हे डोक्या एवढं वाढलं होतं. आणि हे जे काही वडाचं झाड आहे हे हिरवटपणा त्यामध्ये होता, कोवळेपणा होता आणि या वडाच्या झाडाच्या कोवळेपणाला अनेक गावकरी भुलले होते. अनेक उन्हाळे पावसाळे या लोकांनी पाहिला होता. अशा प्रकारे पुढे या उन्हाळ्या पावसाळ्यामुळेच हे वडाचं झाडसुद्धा पिवळं पडलं होतं. वाडा पडल्याने एक घर जो आहे वाडा सदृश्य, राजवाडा सदृश्य पडला होता. पण त्याचे जे काही अवशेष होते गडीच्या रूपात त्या ठिकाणी शिल्लक होते. अर्थात गडीभोवती एक मोठा वाडा होता, परंतु तो वाडा पडल्याने आजूबाजूचे गडीचे जे काही अवशेष होते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे होते आणि ही गडी पांढरी शब्दाचा अर्थ आहे पांढरी दिसत होती, सफेद दिसत होती. अशा प्रकारे आपण या पहिल्या पेजचा अर्थ या ठिकाणी पाहिला की एक छोट्याशा गावाचं वर्णन, गावाशेजारी वान नदी वाहत होती, एक या ठिकाणी वडाचं रोपटं डोक्या एवढं झालं होतं आणि अशा प्रकारे गावाचे शेतकरी संपन्न होते, पिकवत होते धान्य. अशा प्रकारचं वर्णन पहिल्या पेजवर आलं आहे. पुढच्या पेजकडे जाऊया, कथाकथन आधी करूया. आज त्या गावात धामधूम सुरू होती, भोंगा वाजत होता, जो तो आज आनंदात होता. काहून का त्या गावले साजर गाव म्हणून मान भेटला होता. आज ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गोठ होती, वान नदी भरभरू वाहत होती, तिच्या कराडीवरला वड फुलू पायत होता. बापू गुरुजी बैठकीतल्या त्याईच्या पलंगावर बसेल होते. आज त्याईले कार्यक्रमाचे अवतान होतं. याच कार्यक्रमात गाववाल्याईनं त्याईचा सत्कार करायचं ठरवलं होतं. पण बापू गुरुजीले त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण आज राव त्याईले झाया गोटी सतावत होत्या. उभा जलम त्याईनं गाववाल्याची सेवा केली होती, त्याच्यासाठीच. पुढच्या पेजच्या आधी आपण या पेजचं या ठिकाणी स्पष्टीकरण करूया की आज गावामध्ये धामधूम होती. भोंगा म्हणजे त्या ठिकाणचे वाद्य वाजत होते, सर्वजण आनंदात होते. कारण होतं की त्या गावाला साजरं गाव, तालुक्याचा साजरं गाव म्हणून एक बक्षीस, एक सत्कार त्या गावाचा झाला होता आणि प्रत्येक गावकरीच्या तोंडून एकच वाक्य होतं आणि ते म्हणजे आपल्या गावाला बक्षीस मिळत होतं. आणि याची साक्ष ती वान नदी होती. ती पण अगदी प्रसन्न अंतकरणाने खळखळून वाहत होती आणि त्याचबरोबर तिच्या काठावरचं ते वडाचं डोक्याएवढं झाड होतं, ते पण फुलू पायत होतं, फुलत होतं. अशा याच्यात कथेचं जे प्रमुख पात्र आहे बापू गुरुजी, त्याचा शब्द या ठिकाणी ते पात्राचं दर्शन या ठिकाणी होतं. त्या पात्राचा प्रवेश या कथेमध्ये होतो. तो आपल्या घरात बैठकीतल्या पलंगावर बसले होते आणि कार्यक्रमाचं अवतर म्हणजेच आमंत्रण त्याला होतं. त्याला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गावाचं जे साजरं गाव बक्षीस झालं आहे त्या सत्काराच्या कार्यक्रमाला जायचं होतं. पण या कार्यक्रमाचं बापू गुरुजी नावाच्या पात्राला कुठलंच समाधान नव्हतं. तो आनंदी नव्हता आणि सारख्या त्याला
जुन्या गोष्टी, भूतकाळातल्या गोष्टी आठवत होत्या. जे साजरं गाव करण्यामागे त्याने ज्या अडचणी सोसल्या, जे अडथळे आले, अशा आठवणी त्याच्या मनात तरळत होत्या. उभा जलम संपूर्ण आयुष्य या गाववाल्याची सेवा केली आणि त्या गाववाल्यासाठी ते झटले, असे बापू गुरुजी. कार्यक्रम होणार होता, पण त्या कार्यक्रमामुळे खुश नव्हते. कारण बापू गुरुजीला जी अपेक्षा होती, जो बदल गावात पाहिजे होता, तो बदल मात्र त्या ठिकाणी दिसत नव्हता. कुठेतरी पर्यावरणाची हानी करून, कुठेतरी वडाचं झाड तोडून, कुठेतरी गढी नायनाट करून या गावात रस्ते बनवले जात होते. आणि अशा पद्धतीने कथेची जी शेवट आहे, ते कथेची सुरुवात या ठिकाणी आली आहे. शेवटाला ही जी कथा आहे, ही कथा या कार्यक्रमापाशी थांबते आणि बापू गुरुजी सुद्धा थकले बागले, अगदी वय झाल्यानंतर या गावासाठी त्यांनी जे कष्ट सोसले आहेत त्याचं चीज होत नाही आणि म्हणून त्यांना भोड येते, चक्कर येते. अशा प्रकारे कथेचा शेवट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडक्यात कथेचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. बापू गुरुजी त्या कार्यक्रमासाठी जाण्याच्या तयारीत होते, पण त्यांना त्या कार्यक्रमात मनापासून अजिबात जायची इच्छा नव्हती. या गावाला जो पुरस्कार भेटला होता तो स्वीकारण्याची पण त्यांची इच्छा नव्हती. पण गावकरी मात्र भलतेच आनंदी होते. पेज नंबर 3च्या कथाकथनाकडे आपण जाऊया. प्रगत आठवलं होतं आज मात्र वान नदीवाणी त्याईचा ऊर भरभरून येत होता. एक एकच गोट त्याईले आठवत होती. बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. त्यानं गाववाल्याले तालुक्याले शिकाले जा लागे. बापू गुरुजी तसे गरीबच. घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही, हेच गत आहे. पाटलाच्या गडीवरला वाडा पडल्याने ते बापू गुरुजीच्या शेजीच गडीखाली राहिले आले होते. पाटलाले पोटी संतान नव्हतं, त्याने ते बापू गुरुजीचा लाड करत. त्याईनंच बापू गुरुजीच्या बापाले म्हणलं होतं, परबतराव पोट्ट हुशार दिसते, त्याईले शाईत टाका. पाटील, चटणीवर तेल सापडत नाही गरीबायले, आणि शाईचा खर्च कोण करील? अरे मी बसेल आहो ना, तुले काय वाटलं मी कोडलंच म्हणतो? तर अशा प्रकारे तिसऱ्या पेजचं कथाकथन या ठिकाणी झालं आहे. तर बापू गुरुजीने या गावासाठी रक्त आटवलं आहे आणि या वान नदीच्या साक्षीने बापू गुरुजीने हे कार्य करत होतं आणि म्हणून त्याचा ऊर जो आहे भरून येत होता, मन भरून येत होतं की मी या गावासाठी जे कष्ट उपसले त्याचं या पुरस्काराच्या रूपाने चीज होणार होतं. पण गावात बरीचशी वाईट स्थित्यंतरे झाली. एक एक गोष्ट त्याला आठवत होती आणि त्यात गोट म्हणजे गोष्ट, आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गावासाठी त्यांनी शाळेचा प्रारंभ केला, शाळा उघडवली. आणि म्हणून या लहानपणी म्हणजे लहानपणी शाळा म्हणजे शाळा त्या गावात नव्हती आणि या गावातल्या लोकांना तालुक्याला शिकायला जावे लागत होते. पण बापू गुरुजीची परिस्थिती पण तशीच होती आणि शाळा प्रारंभ करण्याच्या अगोदर बापू गुरुजीला आपले बालपण आठवू लागले. आणि या बालपणी बापू गुरुजीच्या घरी 18 दारिद्र्य, गरिबीची परिस्थिती. घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही, म्हणजेच वस्तूंची वाणवा होती. 18 दारिद्र्य होतं, गरिबीची परिस्थिती होती. आणि अशा वेळी जे पाटील होता गावाचा, त्याचा वाडा, त्याचा राजवाडा, त्याचं घर पडलं होतं गडी शेजारी आणि ते बापू गुरुजीचे शेजारी त्या गडीखाली राहायला आले होते. आणि या पाटलाच्या पोटी मुलगा नव्हता, संतान म्हणजे मुलगा नव्हता आणि या बापू गुरुजीला त्याने मुलगा मानला होता, त्याचं लाड आणि कौतुक करत होता. आणि म्हणून बापू गुरुजीच्या बापाला या पाटलाने म्हटलं की परबतराव, हा मुलगा हुशार आहे, त्याला शाळेत घाला. आणि परबतराव म्हटले की कसं घालू शाळेत? आमच्या घरी तुम्ही पाहत आहे की सर्व आवश्यक वस्तूंचा अभाव आहे. घरात तेल आहे तर चटणी नाही आणि गरीब माणसं कशा प्रकारे मुलांना शाळेत शिकवतील? आजही बऱ्याचशा गावाची हीच परिस्थिती आहे. आजही ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 40 ते 50% कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील आहेत आणि आपल्या आवश्यक गरजा रोजंदारीने काम करून ते भागवतात. तशीच परिस्थिती बापू गुरुजींच्या वडिलांची होती आणि तरी पण पाटलाच्या आग्रहाने बापू गुरुजीला शहराच्या शाळेत पाठवलं आणि बापू गुरुजींनी पण या वडिलांच्या इच्छेची पूर्ती केली आणि ते आपल्या गावासाठी शिकले. अशा प्रकारे पेज नंबर
3 मध्ये स्कॅन केलेले पेज आपल्या स्क्रीनवर आणि त्याचा भावार्थ स्पष्टीकरण आपण या ठिकाणी केलं आहे. पेज नंबर 4कडे आपण जाऊया. आणि बापू गुरुजी तालुक्याले गेले होते, त्याच्या वागती तेच फकत इथले शिकेल होते. पण शिक्षण होता बरोबर त्याईले गावची ओढ लागली होती. त्याच्या वर्गातले त्याचे सारे गडी दूर शहरात नोकरीले लागले होते. बापू गुरुजीले ते हसत होते. अरे काय पडलं आहे या नसत्या गोठीत, म्हणे आपण शिकलो तर गावले सुधाराले पाहिजे. अरे तू लाख. पुढच्या पेजकडे वळण्या अगोदर छोट्या पेजचा अर्थ आपण पाहूया की बापू गुरुजी तालुक्याच्या ठिकाणी वडिलांच्या इच्छेमुळे आणि पाटलांच्या पाठिंब्यामुळे गेले आणि त्यांच्याबरोबर त्याचे वर्गमित्र पण शिकले. परंतु त्यांचं शिक्षण त्यांच्या पोटार्थी होतं, स्वतःसाठी होतं आणि म्हणून ते बापू गुरुजीला हसत होते की तू गावाची ओढ तुला लागली आहे, तू गावात जाऊन काय करशील. त्याला हसू लागले बापू गुरुजीला. अरे तू गावात जाऊ नको, एवढं तू शिक्षण घेतलंय, शहरात जा आणि काहीतरी नोकरीला लाग. आणि त्याला हे मित्र त्यांच्यावर टीका करत होते आणि म्हणत होते की काय आहे त्या गोठीत, त्या छोट्याशा गावात, त्या छोट्याशा मातीच्या घरांमध्ये काय आहे, त्या ठिकाणी तुझं कसं भागणार. आणि म्हणून तू एवढा शिकलेला आहे आणि आता तू गावाले सुधारले पाहिजे, म्हणजे गावाची सुधारणा करण्यासाठी तू जात आहे, योग्य नाही, असे टीका, असं विडंबन बापू गुरुजीचे मित्र बापूंना करत होते. आणि पुढच्या पेजवर आपण जाऊया. अरे तुला सुधरोशीन पण गाववाले तर सुधराले पाहिजाल. हे पाय, आपलं कर्तव्य आपण करावं. अरे पोटासाठी तर नासूकला हड्याही पिंडाले झोमते, मग आपणही शिकल्या सवरल्यावर तेच करावं काय. बापू गुरुजीनं कोणाचंच ऐकलं नाही. त्याईनं हरेक प्रकारे गावात शाळा उघडली आणि मास्तर म्हणून काम पाहणं सुरू केलं. तालुक्याले जाणाऱ्या हरेकच पोराचं नाव पटावर दाखलू लागलं आणि गावच्या भाग्याचं एक एक सपन गुरुजीच्या डोळ्यात फुलू लागलं. वाण नदीची त्याईले संगत होती, रोज त्याईले नदी हुरूप देत होती. या नदीनंच लहानपणी तिच्यात पोयताच त्याईले गावच्या कडवळ्याचं वाण दिलं होतं. आता तिच्या कराडीचं वड मोठा झाला होता. त्याईले पारंब्या फुटू पायत होत्या आणि गावातली गडी उन्हाळ्या पावसाळ्याशी झुंजत होती. वावटईत ठाण मांडून उभी राहत होती. आता देश स्वतंत्र झाला होता, जिकडे तिकडे आनंद होता. आता आपल्याले आपला विकास करा लागते, असे जो तो सांगत होता. बापू गुरुजी देशाविषयीच्या प्रेमानं भारून गेले होते. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 5चं कथाकथन मी आपल्यासमोर सादर केलं. अशा प्रकारे बापू गुरुजीचे मित्र बापूंना हसत होते आणि म्हणत होते की तू लाख प्रयत्न केले, पण गाववाले जे आहे ते सुधारणा त्यांच्यामध्ये झाली पाहिजे, त्यांच्यामध्ये स्वतःहून ते बदल त्यांनी स्वीकारला पाहिजे. पण बापू गुरुजी अगदी ठाम निष्ठेने म्हणत होते की मी माझं कर्तव्य करण्यासाठी गावाकडे जात आहे. नुसतं पोट भरलं तरी आपलं आयुष्य चीज झालं, नासूकला हड्याही पिंडाला झुमते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रामीण भागात म्हटल्या जाणाऱ्या म्हणींचा सुद्धा अतिशय चपखलपणे वापर केला आहे आणि या म्हणींमुळे गावाचं चित्र, गावाच्या लोकांची मानसिकता आपल्याला कळते. यामध्ये पहिली म्हण आली आहे की नासूकला हड्याही पिंडाला झुमते. याचाच अर्थ की शुल्लक हड्या, मेल्यानंतर जे एक विधी असतो पिंड शिवणीचा, या पिंड शिवणीला शुल्लक हड्या बी शिवेल. जर आपण आपल्या गावासाठी शुल्लक असे प्रयत्न केले, केवळ आपलं गावामध्ये पोटही भरलं तरी पुरी आहे. हड्या शब्द अर्थात अहिराणीमध्ये सुद्धा हड्या शब्द हा शब्द वापरला जातो. अशा प्रकारे पिंडाला जर शुल्लक कावळा पण शिवला तरी ते सार्थक होईल. आणि म्हणून आपण शिकून सवरून आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून बापू गुरुजीने कुणाचं ऐकलं नाही, मित्राचं ऐकून ते शहरात गेले नाही. ज्या प्रकारे आज गावामध्ये लोकांची मानसिकता असते की थोडंही शिक्षण झालं तर शहराकडे ओढ असते, गावाकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. अशा प्रकारचं एक ते जरी आपल्या दृष्टीने चांगलं स्थित्यंतर असेल, पण गावाच्या दृष्टीने हे
अयोग्य असा बदल आहे आणि म्हणून आजही शिकल्या सवरल्यांची हीच मानसिकता आहे की आपण शहरामध्ये जाऊया, शहरामध्ये त्या ठिकाणी बस्तान बसवूया. पण बापू गुरुजीने कोणाचं ऐकलं नाही आणि पहिला सुधारणेचा प्रयत्न बापू गुरुजींनी आपल्या उभ्या आयुष्यात केला आणि गावात एक शाळा उघडली आणि स्वतः मास्तर म्हणून, शिक्षक म्हणून गावात त्या ठिकाणी त्या शाळेत काम करू लागले. पोराची संख्या वाढू लागली आणि म्हणून गुरुजीच्या डोळ्यात स्वप्न फुलू लागले भविष्यातलं, की मुलं शिकतील, सवरतील आणि पर्यायाने गावाचा विकास होईल. याला साक्ष म्हणजे वान नदी. ती जुळजुळ स्वच्छ अशा प्रवाहात ती वाहत होती आणि नदीमुळे बापू गुरुजीला हुरूप येत होता. नदीच्या काठावर असणारं वडाचं झाड सुद्धा या ठिकाणी मोठं होत होतं, त्याला पारंब्या फुटू लागल्या होत्या. नदीचं वाहनं आणि वडाच्या झाडाचं मोठं होणं एक विकासाचं प्रतीक आहे, प्रगतीचं प्रतीक आहे. अनेक उन्हाळे पावसाळे अशी झाड आणि नदी झुंजत होती आणि बापू गुरुजी सुद्धा गावातल्या अनेक असुधारणा ज्या आहेत, अनेक गाव ज्या ज्या गोष्टीमध्ये मागे आहे, शाळेत मागे आहे, अशा गोष्टी बापू गुरुजी त्या गावात आणत होत्या. वावटई शब्द आलाय. वावटई म्हणजे वादळ. उन्हाळ्यात आणि धुळीचं वादळ असेल, पावसाळ्यात गारपीटचं वादळ असेल, अशा वादळात सुद्धा ती गढी ठाण मांडून उभी होती. वडाचं झाड उभं होतं. नदी पण तशीच स्वच्छपणे वाहत होती. अशा प्रकारे 1947 15 ऑगस्ट 1947 नंतर देश स्वातंत्र्य झाला आणि जिकडे तिकडे स्वातंत्र्याचे वारे आणि संपूर्ण लोकांमध्ये देशभक्तीचे, देशाच्या अभिमानाचे आणि देशाच्या प्रगतीचे अनेक स्वप्न लोक पाहू लागले. अशा प्रकारे शहरात जसा विकास झाला, स्वातंत्र्यानंतर गावात पण विकास होईल असे स्वप्न बापू गुरुजींसोबत अनेक गावकरी पाहत होते. अशा प्रकारे पान नंबर 5 मध्ये आपण याचा स्पष्टीकरण या ठिकाणी केलं. पान नंबर 6 कडे आपण जाऊया आणि अधिक कथाकथन. त्याच्या वर्गातले गडी आता मोठे मोठे साहेब झाले होते, कोणी कोणी पुढारी झाले होते. असाच त्याचा एक पुढारी वहेल गडी गावात आला होता. तो गुरुजीले विलेक्षणात उभा राहायचा आग्रह करत होता, पण गुरुजी ऐकत नव्हते. ते म्हणत, अरे माणसानं पहिले पाणी पाहावं अन मग पोवावं, पाखरानं पहिले पंख पारखावं अन मग उडावं, उगा मोठेपणाची हाव काय कामाची. आणि हे बी तर आपलं देशाची सेवा आहे. आपण तर पक्क ठरवलं आहे का आंधी लगीन शाहीचंच. आणि खरंच जीव वतून ते शाहीचा विकास करत होते. रात्री आणि दिवसा कैपा ते आपले शाहीतच. त्याची लक्ष्मीच तर त्याची वाट पाहू पाहू थकून जाय. सेला शेवटी शाहीतच त्याईले शिदोरी धाडून दे आणि आपण जियायले बसे. अशा रात दिसाच्या मेहनतीनं 4थी लोक असणारी शाळा आता 7वी लोक झाली होती. सारे मास्तरही गुरुजी बरोबर राती बेराती शाहीत दिसत होते. वान नदीले कधी मध्ये येणारा पूर आता पटावरल्या आकड्या इले आला होता. नदीच्या कराडीवरल्या वडाले पारंब्या फुटल्या होत्या. गढी गावामंदी शाननं उभी होती. गढी गावामंदी शाननं उभी होती. 6 पेजचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देऊया की या बापू गुरुजीच्या वर्गातले जे वर्गमित्र होते ते मोठे मोठे साहेब झाले होते. गडी म्हणजेच वर्गमित्र. गडी शब्द, गडी या शब्दाच्या रूपात विदर्भ बोलीमध्ये आला आहे. कोणी पुढारी झाले होते आणि असा एक पुढारी, असा एक नेता गावात आला आणि बापू गुरुजीला त्याने सांगितलं, अरे तू गावात एवढा प्रसिद्ध आहे, समाजसेवेचं तू काम करत आहे, शाळा तू काढली आहे, तर तू आता इलेक्शनमध्ये म्हणजेच निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन उभा राहा. पण बापू गुरुजी ठाम होते. त्यांना कुठल्याही राजकारणात पडायचं नव्हतं, कारण हल्लीचं राजकारण आपण सर्व पाहत आहोत. केवळ मोठ्या मोठ्या बतावण्या केल्या जातात, पण गाव आणि शहराचा विकास दूर. अनेक संकल्प राजकारणी करतात, पण त्या संकल्पाची वेळेत पूर्ती होत नाही हे बापू गुरुजीला ठाऊक होते. आणि म्हणून त्याने सांगितले, अरे माणसाने सुरुवातीला परिस्थिती पाहावी. या ठिकाणी पुन्हा म्हणीचा वापर आलेला आहे. त्यामध्ये 2 म्हणी आहेत की माणसाने पाणी पहिल्यांदा पाहावे आणि मग पोहावं. म्हणजे आपले जे अस्तित्व आहे, आपली जी चौकट आहे ती पहिल्यांदा पाहावी. आपली परिस्थिती कशी आहे ते पाहूनच निर्णय घ्यावा
आणि म्हणून या ठिकाणी दोन उदाहरणे या मणीसदृश्य वाक्यामध्ये आले आहेत. पक्ष्याने पहिल्यांदा आपले पंख पाहावेत आणि नंतर नंतर किती अंतर उडता येईल हे पाहावं. आणि म्हणून आपल्याला मोठेपणाची हाव नाही. आणि मी जे काही काम करतो आहे ते देशाचीच सेवा आहे. मी शिक्षक म्हणून, मास्तर म्हणून, एक आदर्श शिक्षक म्हणून, एक सत्प्रवृत्तीचा हा माणूस या गावाच्या विकासामध्ये आपले योगदान देत आहे. गावाच्या लोकांमध्ये सुधारणाचे वारे वाहून आणत आहेत, बदल घडवत आहेत. ही देशाची सेवा आहे. आणि म्हणून मी पक्क ठरवलं आहे की आधी लगीन शाळेचे आणि मग नंतर जे असेल ते आपण करूया. आणि म्हणून तो आपल्या परिवाराकडे पण बापू गुरुजी दुर्लक्ष करत होते. कारण बापू गुरुजीच्या नसानसात रक्तात गावाविषयीचं प्रेम, गावाविषयीची तळमळ आणि सेवा भरली होती. संपूर्ण दिवस रात्र ते शाळेत राहायचे आणि घरची पत्नी लक्ष्मी म्हणजेच पत्नी त्याची वाट पाहून थकून जायची, मुलंही थकून जायचे आणि शेवटी त्या शाळेमध्ये ते आपली जी शिदोरी आहे ते पोचवून द्यायचे. अशा प्रकारे बापू गुरुजी रात्रंदिवस शाळेसाठी परिश्रम करत होते. शाळेतल्या मुलांच्या शिकवणीकडे लक्ष देत होते. आणि अशा प्रकारे 4थी पर्यंतची शाळा 7वी पर्यंत झाली. त्यांचे जे सोबती मास्तर शिक्षक लोक आहेत ते शाळेत आले, ते पण बापू गुरुजींचा आदर्श पाहून परिश्रम घेत होते. असा हा आदर्शप्रेमी, असा हा समाजसेवी, असा हा कष्ट उपसणारा बापू गुरुजी एका गावाला सुधारण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत होता. आणि याला साक्ष होती वान नदी, वडाचं झाड आणि जी ठाण मांडून जी विकासाचं, संस्कृतीचं एक प्रतीक आहे ते गढी या बापू गुरुजीच्या कामाची साक्ष देत होती. अशा प्रकारे पान नंबर 6 याच्यावर आपण याचे स्पष्टीकरण दिलंय विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पान नंबर 7 कडे आपण जाऊया. गुरुजीनं शाहीत तालीमखाना बी सुरू केला होता. त्या जमान्यात त्याच गावात इथलं लहान असून बी तालीमखाना होता. तसंही त्या गावच्या शाळेतल्या पोट्ट्याची सर इलाकातल्या कोणच्याच शाळेला येत नव्हती. भक्कमच ढाली कप शाळेनं जिथून आणले होते त्यानं चौकडे त्याची शाळा गाजत होती. गावातल्या उचापती माणसाईले पावत नव्हतं. मले पा आन फुलवा हे त्याचं धोरण होतं. नाही काही साधलं तर निदान जैताळेपणा कराले काय गोर आहे. कुठे गाड कुठे उपड हे त्याचे धंदे सुरू होते. कुठे गाड कुठे उपड हे त्याचे धंदे सुरू होते. गुरुजीने काही केलं का त्याला विरोध करायचा. मग ते गोट कितीकही साजरे असेना हेच त्याईनं ठरवलं होतं. पण हड्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. गुरुजीलेही चांगल्या गुरुजीचा मान भेटला आणि गुरुजीच्या कष्टाचं सरकारनं चीज केलं. त्या वागती सत्कारात भेटेल पैसाचं त्याईनं गावात वाचवायलाही सुरू केलं. भोवतालच्या खेड्यापाड्यातल्यांसाठी गावातच लहानसं बोर्डिंग चालू केलं आणि सरकारच्या पैसाचं चीज केलं. एक खडकूही त्याईनं स्वतःसाठी खर्चला नाही. उलट बोर्डिंगाच्या दरसालच्या खर्चाचं वझं त्याच्या अंगावर पडलं. पण गाईचं सिंग गायले भारी नसतातच. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 7चं कथाकथन आपल्या समोर झालं. आता त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया की ज्याप्रमाणे शाळेसाठी गुरुजीने अहोरात्र कष्ट उपसले, कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, मुलांच्या पत्नीच्या सुखाकडे लक्ष दिलं नाही आणि अशात शाळा 7वी पर्यंत झाली आणि या शाळेतच एक तालीमखाना, व्यायामशाळा सुरू केली. आणि त्या जमान्यात एका लहानशा गावात तालीमखाना असणं हे गावासाठी भाग्याची गोष्ट. आणि या तालीमखान्यामध्ये मुलं तालीम करायचे, आपलं शरीर सदृढ बनवायचे आणि असंख्य कलाप्रकार, असंख्य स्पर्धा, कुस्तीच्या स्पर्धा या तालीमखान्यामध्ये गुरुजी शिकवत होते. आणि अनेक स्पर्धांमध्ये हे गावाची मुलं चमकत होते. छोट्याशा गावातली छोटीशी शाळा, पण या मुलांनी अनेक ढाली, अनेक कप या गावासाठी जिंकले होते. आणि चारही बाजूने त्या तालुक्यात, त्या परिसरात या शाळेचं नाव या ठिकाणी प्रसिद्ध होत होते. त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहूया की हे जे काही गावाची प्रगती आहे, गावाचा विकास, काही उचापती लोकांना, त्या गावाला मागे नेणारे काही लोक असतील, जे काही
संकट उभे करणारे लोक असतील त्यांना ते सहन होत नव्हते. आणि म्हणून त्यांची गोष्ट कशी होती तर काही म्हणी या ठिकाणी आले आहेत. मले पा अन फुले वा, अर्थात माझी री ओढा, माझे कौतुक करा, असे या उचापतीखोर माणसांचे धोरण होते. त्यांना काही नाही साधलं तर कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये ते रोढा आणायचं काम करायचे. कुठल्या जैताडेपणा कराले, जैताडेपणा म्हणजेच उतावीळपणा. कुठल्याही गोष्टी गुरुजींनी सांगितल्या असेल त्याला विरोध करणं, त्याच्यात त्या ठिकाणी अडथळा आणणं, अशा प्रकारचा उतावीळपणा हे लोक करायचे. आणि म्हणून या लोकांचे धंदे कसे होते पुढच्या म्हणीमध्ये आले आहे. खुटे गाड खुटे उपड, अर्थात कुठलंही काम असेल त्याला अडथळा आण आणि परत त्या कामाच्या काम की कसं बंद पडेल यासाठी उचापती करणं. खुटे गाड आणि खुटे उपड, अडथळा आणण्याचं काम ते करत होते. नेहमी त्यामध्ये दोष शोधण्याचं काम हे त्यांचे धंदे होते. आणि म्हणून अनेक कामांमध्ये त्या गावात गुरुजींना अडचणी यायच्या. पण गुरुजींनी त्याला विरोध करणं सोडून आपल्या गावासाठी काय चांगलं करता येईल हे गुरुजी करत होते. आणि किती चांगली गोष्ट असली तरी खुटे काढण्याचं आणि उपडण्याचं काम हे उचापती खोर लोक करत होते. पण पुन्हा एक म्हण या ठिकाणी आली आहे की हड्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. हे जे काही अडथळे आणणारे लोक आहेत त्या लोकांमुळे विकास काम थांबत नसते. आणि म्हणून क्षुल्लक लोकांच्या अडथळ्यामुळे काम थांबत नसते, ते काम पुढे अविरतपणे जात असते. कोणाच्या वाईट चिंतण्याने काही कोणी माणसं मरत नसतात. मोठा असं वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत नसतात. अशा 3-4 अर्थाने सुद्धा या म्हणीच्या संदर्भात आपण विचार करू शकतो. आणि गुरुजीच्या कष्टाचं चीज झालं आणि सरकारने गुरुजीचा सत्कार केला. आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार त्यांना भेटला. आणि या पुरस्काराच्या जे काही पैसे होते त्यांनी तिसरं महत्त्वाचं गावात काम केलं ते म्हणजे गावात वाचनालय सुरू केलं. भोवतालचे अनेक लोक त्या वाचण्यासाठी त्या ठिकाणी यायचे, पुस्तकं वाचायचे, वर्तमानपत्र वाचायचे. आणि त्याबरोबर उरल्या सुरल्या पैशाचं शाळेमध्ये बोर्डिंगची व्यवस्था केली, शाळेमध्ये निवासाची त्यांनी व्यवस्था केली, मुलांना राहण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे त्या शाळेत येणाऱ्या जे काही पैसे होते पुरस्काराच्या स्वरूपात हे 2 कामं, एक वाचनालय सुरू करणे आणि बोर्डिंग सुरू करणे. पण बोर्डिंगचं मोठं काम त्यांनी घेतलं, खांद्यावर घेतलं. पण त्याचं जे ओझं आहे, त्याचे जे काही खर्च आहे ते खर्चसुद्धा त्यांना करावा लागत होता. पुन्हा एक म्हण या ठिकाणी आली आहे की गायीचे शिंग गायीला भारी नसतात. अर्थात आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यालाच पार पाडावे लागतात. आपण सुरू केलेलं काम आपल्यालाच संपन्न करावं लागतं. त्यासाठी आर्थिक किंवा किती श्रमाची बाजू असेल ती आपल्याला सांभाळावी लागते. आणि म्हणून कुटुंबाचा भार कुटुंब प्रमुखाला सहन करावा लागतो, सोसावा लागतो. या अर्थाने त्या म्हणीचा आपण अर्थ बघू शकतो. आणि पुढचं पेज आपण त्याचं कथाकथनकडे जाऊया. बोर्डिंगाच्या आठवणीबरोबरच गुरुजीले आठवला संपत्या. साऱ्या लेकराईले मायेची वाकय घालता घालता ते लेकरू जसं त्याईचंच झालं होतं असाच हा संपत्या. बिन बापाचं लेकरू, पण आता त्याले बाप भेटला होता. त्या दिवशी तो राव राव गुरुजीले म्हणत होता, गुरुजी आज तुम्ही जाऊ नका ना अकोल्याले. मग गेले की 2-4 रोज येतही नाही. अरे आज शिक्षण समितीची बैठक आहे, मले गेलंच पाहिजे. आणि त्याच रोजी हा संपत्या उभ्या पटकीनं गेला होता. गावात डाग तर नव्हताच, मग दवापाणी कुठलं. संपत्या तुले मी दवापाणी नाही देऊ शकलो रे, असं म्हणत येता बरोबर गुरुजी धाय धाय लढले होते. त्या वागतीच त्याईनं या गावात दवाखाना झालाच पाहिजे याची खुणगाट बांधली होती. आजही संपत्याच्या आठवणीनं त्याच्या मनात गलबलून आलं होतं. डोळ्याच्या कराडीवर पाण्याची धुवारी पसरली होती, डोळ्याच्या कराडीवर पाण्याची धुवारी पसरली होती. आणि संपत्याच्या आठवणी त्याच्या डोळ्यावर त्याच्या मनात येत होते. अशा प्रकारे या पेजचं कथाकथन झालं आहे. आपण या स्पष्टीकरण या पेजचं पाहूया. तर गुरुजींनी वाचनालय सुरू केलं, मोठ्या कष्टाने बोर्डिंग मुलांच्या निवासाची आश्रमची व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि अशा प्रकारे शाळा, वाचनालय, तालीमखाना आणि बोर्डिंग याच्या आठवणीबरोबरच
आठवणी आठवणी म्हणजे आठवणी आठवला तो समत्या. एक आठवण त्यांच्या मनामध्ये आली, डोळ्यांपुढे तरळली. समत्या नावाचा हा जो काही मुलगा होता, त्या मुलाची जो शाळेत शिकत होता आणि या मुलावर त्यांनी ममतेने, पितृत्वाने आपलं कर्तव्य निभावलं. मायेची वाकई, मायेचे पांघरून या संपत्यावर त्यांनी घातलं आणि आपल्या मुलावानीच, आपल्या मुलासारखेच त्याचे जे काही कर्तव्य आहे, कर्तव्य पूर्ण केलं. आणि अशा वेळी हा संपत्या, हा बिनबाबाचा पोरगा होता, त्याला बाप भेटला. अगदी मायेचा बाप, अगदी कर्तव्य निभावणारा असा हा बाप त्याला भेटला. आणि एक दिवस मात्र गुरुजी अकोल्याले जात होते. त्या अकोल्याच्या शहराच्या ठिकाणी शिक्षण समितीची बैठक होती. पण संपत्या म्हणू लागला की गुरुजी तुम्ही आज जाऊ नका. पण 3-4 दिवसासाठी गुरुजी अकोल्याला गेले आणि त्यावेळी मात्र गावात पटकीची साथ आली. डॉक्टर गावात नसल्यामुळे संपत्या त्या पटकीच्या साथीमध्ये गेला. गुरुजींना गावात आल्यावर कळलं. त्यावेळेला गुरुजी रडू लागले आणि मनातल्या मनात म्हणू लागले की संपत्या, तुला आम्ही दवापाणी नाही देऊ शकलो कारण डॉक्टर गावात नव्हता. आणि गुरुजींनी खुणगाट बांधली की या गावासाठी, गावाच्या विकासासाठी, गावाच्या लोकांचं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी गावात एक दवाखाना झालाच पाहिजे अशी खुणगाट मनात बांधली. आणि या समत्याच्या आठवणीने हा कथेचा जो पहिला भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी संपतो. आणि मी आधीच सांगितलं आहे की गढी डॉक्टर प्रतिमा इंगोले या कथेचे 2 भाग माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रस्तुत करणार आहे. भाग क्रमांक 1 मध्ये आता या कथेचं मध्यंतर झालं. गुरुजींच्या डोळ्यांसमोर संपत्याची आठवण थरारली आणि पुढे गुरुजींनी दवाखान्या काढण्याची खुणगाट बांधली. पुढे अजून त्या गावासाठी आदर्श व्रताच्या सेवा घेणारा गुरुजी, हा बापू गुरुजी कशाप्रकारे त्या गावासाठी राबतो, कष्ट घेतो, कशाप्रकारे अडथळे या ठिकाणी सहन करतो आणि एक सच्चरित्र, सत्प्रवृत्तीचं दर्शन या पात्राभोवती फिरलेलं आहे. एक सत्वृत्तीचा माणूस गावासाठी, शहरासाठी काय नाही करू शकत आणि यासाठी याची साक्ष गडी, वान नदी आणि ते वडाचं झाड आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या पहिल्या भागात वेळ दिला आणि 12वीच्या दृष्टीने हा अभ्यास, ही कथा, ही वैदर्भी बोलीत लिहिली जाणारी कथा, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण माणूस आणि ग्रामीण जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी याचं वर्णन करणारी कथा आपण ऐकली, वाचली आणि पुढील अभ्यासाची दिशा या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून निश्चित आपल्याला मार्गदर्शनपर असेल. अभ्यास